एक साधा प्रश्न. जर तुम्हाला कोणाशी कॉन्व्हर्सेशन करायचं असेल इंग्लिशमध्ये, तर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? व्होकॅब्लरीज, ग्रामर की फ्लुएन्सी? नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की प्रॉपर क्वेश्चन्स विचारता येणं. कारण जर तुम्हाला प्रश्नच विचारता नाही आले, तर तुम्ही नवीन फ्रेंड्स कसे बनवणार? इंटरव्ह्यूज मध्ये उत्तरे कशी देणार? कारण प्रश्नच नाही समजणार. कारण प्रत्येक कॉन्व्हर्सेशनचं जी सुरुवात होते ती क्वेश्चन मधूनच होती. फॉर एन एक्झाम्पल, हाऊ आर यू, व्हॉट डू यू डू, वेअर डू यू लिव्ह, असे बरेच क्वेश्चन्स बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स कसे करायचे हेच माहित नसतं आणि यामुळेच त्यांचं इंग्लिश तिथेच स्टॉप होतं. म्हणूनच आज आपण शिकणार आहोत क्वेश्चन्स, जे की देर आर टू टाइप्स ऑफ क्वेश्चन. फर्स्ट वन इज क्लोज एंडेड अँड सेकंड वन इज ओपन एंडेड. हे संपूर्ण आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये कॉन्फिडेंटली बोलायचं आहे, तर तुम्हाला क्वेश्चन्स विचारणं आलं पाहिजे. जो क्वेश्चन्स विचारतो तो कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करतो आणि तो कॉन्फिडंट राहतो. तर चला इंग्लिश कॉन्व्हर्सेशनचं सिक्रेट समजून घेऊ. तर फ्रेंड्स बघा, लक्षात घ्या, क्वेश्चन्स. नाउ देर आर टू टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. दोन पद्धती आहेत क्वेश्चन विचारायच्या. मग कोणत्या कोणत्या दोन पद्धती आहेत बरं? फर्स्ट वन इज क्लोज एंडेड अँड सेकंड वन इज ओपन एंडेड. सिंपल लक्षात घ्या. क्लोज एंडेड म्हणजे काय? आन्सर कॅन बी गिव्हन इन येस ऑर नो. म्हणजे काय? ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये दिलं जातं ते म्हणजे क्लोज एंडेड. म्हणजेच काय बरं? फॉर एन एक्झाम्पल, आपण म्हणतो ना, आर यू टायर्ड? तुम्ही कंटाळाय का? तुम्हाला भूक लागले का? म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार? हो किंवा नाही मध्ये. मग हो किंवा नाही मध्ये ज्याचं उत्तर दिलं जातं ते म्हणजे क्लोज एंडेड. आणि हो किंवा नाही मध्ये आपण उत्तर देत नाही, ज्याला एक्सप्लेनेशन देतो. म्हणजेच काय? व्हॉट्स युअर नेम, व्हॉट आर यू डुईंग, वेअर आर यू गोइंग. म्हणजे असे जे काही क्वेश्चन्स असतील तर ते झाले ओपन एंडेड, राईट? म्हणजे जिथे आपण एक्सप्लेनेशन देतो. तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लोज एंडेड हे झाले आपण डेफिनेशन. क्लोज एंडेड म्हणजे आन्सर कॅन बी गिव्हन इन येस ऑर नो. कॅन बी गिव्हन, थोडीशी मिस्टेक आहे इथे, बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आन्सर कॅन बी गिव्हन इन येस ऑर नो म्हणजे आन्सर ज्याचं हो किंवा नाही मध्ये दिलं जातं ते आहे. मग व्हॉट इज अ स्ट्रक्चर? बघा, लक्षात घ्या, हे स्ट्रक्चर आपण कशासाठी बनवलेलं आहे? तुम्हाला इझी अंडरस्टँडिंग साठी बनवलेलं आहे. आपण ग्रामरचे खूप सारे डीप रूल्स नाही शिकणार आहोत. बिकॉज इंग्लिश इज इंग्लिश हे असं शिकलं नाही जात की जसं आम्हाला खूप काही नॉलेज मिळायला पाहिजे, खूप काही ग्रामरचे रूल मिळायला पाहिजेत अँड ऑल. नॉट लाईक दॅट. बघा, हे फक्त आपल्याला इझी अंडरस्टँडिंग साठी फॉर्मेशन दिलेलं आहे. म्हणजेच काय? फॉर एन एक्झाम्पल, टी. नाउ टी स्टँड्स फॉर टेन्स इंडिकेटर. नाउ टेन्स इंडिकेटर म्हणजे काय बरं? आपण लास्ट टाइम बघितलेलो आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल. तर टेन्स इंडिकेटर्स म्हणजे जे टेन्सला इंडिकेट करतात, जे काळ, टेन्स म्हणजे काय? काळ, त्याला दर्शवतात म्हणजे टेन्स इंडिकेटर. मग प्रेझेंट मधले टेन्स इंडिकेटर कोणते असतात? एम, इज आणि आर. एम, इज, आर हे झाले प्रेझेंट मधले टेन्स इंडिकेटर. आय ला आपण एम वापरणार, राईट? इज जे आहे ते ही, शी आणि इटला वापरणार. आणि आर जे आहे ते वी, यू, दे. मग आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती किंवा त्या, सिंग्युलर. इट म्हणजे हे, वी म्हणजे काय? आम्ही सर्वजण. यू म्हणजे काय? तुम्ही किंवा तुम्ही सर्वजण. आणि दे म्हणजे काय? ते, जे आपल्याला सोडून दुसरा ग्रुप आहे तो म्हणजे दे. हे झाले ॲमिजार. हे प्रेझेंट मधले टेन्स इंडिकेटर झालेत, राईट? म्हणजे ॲमिजारचा अर्थ काय होणार आहे? मग पास्ट मधले टेन्स इंडिकेटर कोणते असतात? वॉज, वर. हे झाले वॉज वर बी फॉर्म मधले टेन्स इंडिकेटर. तर वॉज जे आहे ते आपण आय, ही, शी आणि इटला आपण वॉज वापरलं जातं. ओके. आणि हे जे वर आहे ह्याला वेअर नाही म्हणायचं, याला व म्हणतो. ओके. वर जे आहे ते वी, यू आणि देला, वी, यू, देला आपण वर वापरणार. बघा, लक्षात घ्या. आता आपला फॉर्मॅट काय आहे? पहिला टेन्स इंडिकेटर. टेन्स इंडिकेटर म्हणजे एम, इज, आर, वॉज, वर, विल बी, शॅल बी, हॅव, हॅज, डू, डज, डीड. हे सगळे झाले टेन्स इंडिकेटर. मग प्रश्न विचारत असताना आपण बऱ्याच मिस्टेक्स करतो. म्हणजे काय? यू आर हंग्री?
असं विचारतो. बट दॅट इज नॉट अ करेक्ट वे, राईट? आपली टोन बदलली की क्वेश्चन झाला असं नाहीये, राईट? मग प्रश्न विचारत असताना कसं विचारायचं? फॉर एन एक्झाम्पल, तुम्हाला भूक लागली आहे का? कसं विचारणार? पहिला तुम्ही आहे ना, तुम्हीचं सब्जेक्ट काय आहे? यू. हा झाला सब्जेक्ट. पण याचं टेन्स इंडिकेटर काय येणार? आर. म्हणजे काय? आर यू हंग्री? आर यू हंग्री? म्हणजे हा झाला क्वेश्चन. म्हणजे तुला भूक लागलेली आहे का? मग तुला तहान लागली आहे का? कसं येणार? आर यू थर्स्टी? म्हणजे तुला तहान लागली आहे का? तू कम्फर्टेबल आहेस का? कसं बनवणार? आर यू कम्फर्टेबल? दॅट्स इट. या एका सेंटेन्सनी, या एका फॉर्मॅटनी तुम्ही कित्येक सारे सेंटेन्सेस बनवू शकता. म्हणजे काय? तू जेवत आहेस का? आर यू इटिंग? दॅट्स इट. बर, तू जात आहेस का? आर यू गोइंग? तू येत आहेस का? आर यू कमिंग? सिंपल. जर असे फॉर्मॅट वापरले तर आपण याचेच कितीतरी सेंटेन्सेस बनवू शकतो. लेट्स गेस नाव, यूच्या बदल्यात आपण जर दुसरं सब्जेक्ट घेतला तर कसं होणार सेंटेन्स किंवा क्वेश्चन्स कसे होणार? फॉर अन एक्झाम्पल, आर यू हंग्री म्हणजे तुम्ही भुकेलेले आहात का? मग आपल्याला म्हणायचं आहे की ती हंग्री आहे का? तिला भूक लागली का? कसं विचारणार? तिला काय येणार? पहिला सब्जेक्ट म्हणजे शी. शीचं टेन्स इंडिकेटर काय येणार? इज. हे झालं टेन्स इंडिकेटर. इज, शी हा झाला सब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट. म्हणजे काय? की तिला भूक लागली आहे का? इज शी हंग्री? ती तहानलेली आहे का? इज शी थर्स्टी? राईट? म्हणजे असे सेंटेन्सेस ते आपण बनवू शकतो. मग आपल्याला असं म्हणायचं आहे की ती अभ्यास करत आहे का? इज शी स्टडिंग? आता समजा तो मोबाईल वापरत आहे का? तो आहे ना, मग तोच टेन्स इंडिकेटर काय येणार? सेम, इज. आता काय येणार? तोला ही. इज ही वापरणेला काय म्हणतो? मोबाईल युजिंग. इज ही युजिंग मोबाईल? म्हणजे तो मोबाईल वापरत आहे का? राईट? तुम्ही शिकवत आहात का? तुम्हीला काय येणार? आर. आर यू टीचिंग? बघा, आता एक एक्झाम्पल आहे, अजून थोडेसे काही एक्झाम्पल आपण घेऊया. ओके, मी विचार करत आहे का? असंच प्रश्न आपल्याला बनवायचा आहे. मी विचार करत आहे का? मग मीला काय येणार? आय. आयचा टेन्स इंडिकेटर काय आहे? आपण शिकलेलो आहोत एम. म्हणजे एम आय हा झाला टेन्स इंडिकेटर. टेन्स इंडिकेटर एम झाला. सब्जेक्ट जो आहे तो आय झाला आणि प्लस रिमेनिंग पार्ट म्हणजे एम आय. आता विचार करणे आहे ना, क्रिया ती चालू आहे. एम आय थिंकिंग? आता इथे मी आय कॅपिटल घेतलं. आय कुठेही येऊ दे त्याला आपण कॅपिटलच घेणार, राईट? त्यामुळे एवढं लक्षात ठेवा. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, तो खेळत आहे का? तो खेळत आहे का? तोला काय म्हणतो? ही. हीच टेन्स इंडिकेटर काय येणार? इज. मग पहिला काय येणार? इज ही प्लेइंग? इज ही प्लेइंग म्हणजे तो खेळत आहे का? सिंपल. अशा फॉर्मॅटने तुम्ही सेंटेन्सेस बनवू शकता, राईट? चला, तर मग याचे काही आपण प्रॅक्टिस करू, म्हणजे जेणेकरून काय आहे की अजून आपली जास्त प्रॅक्टिस होईल. लक्षात घ्या, जितकं आपण परफेक्ट होईल तितकं आपल्याला छान होईल. म्हणजे काय? की आपण फ्लुएंट इंग्लिशमध्ये बोलेल. आणि जेवढं आपण जास्त प्रॅक्टिस करू त्याची, तेवढे आपण क्वेश्चन्स बनवताना कधीच मिस्टेक्स नाही करणार. म्हणजे कोणी ऑब्झर्व नाही करणार की तुम्ही मिस्टेक करायला लागलाय, राईट? सो फॉर एन एक्झाम्पल एम. आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेलं होतं. ओके, फॉर एन एक्झाम्पल एम. ओके, एम आय स्टुडंट इन ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमी? ई जे आहे ते कॅपिटल येणार. ओके, सो एम आय स्टुडंट इन ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमी म्हणजे मी ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमी मध्ये विद्यार्थी आहे का? मग मला आपल्याला विचारायचं आहे की मी विप्रो मध्ये एम्प्लॉई आहे का? कसं येणार? एम आय एम्प्लॉई इन विप्रो? दॅट्स इट. मी ऍपल खात आहे का? एम आय इटिंग अन ऍपल? मी भांडत आहे का? एम आय फायटिंग? बरं, मी कोणाशी तरी भांडत आहे का? एम आय फायटिंग विथ समवन? राईट? म्हणजे एका सेंटेन्सनी, एका क्वेश्चन्सनी तुम्ही बरेच क्वेश्चन्स बनवू शकता. दॅट्स इट. नेक्स्ट,
इज शी प्लेइंग चेस इन होम, राईट? इज शी प्लेइंग चेस इन होम, ती घरामध्ये चेस खेळत आहे का? मग आपल्याला बोलायचं आहे की ती घरामध्ये जेवण बनवत आहे का? इज शी कुकिंग? कुकिंग का आलं? कारण की जेवण बनवणे. किंवा मेकिंग, इज शी मेकिंग फूड इन होम, राईट? आता फक्त इज शी आलं ना, म्हणून. बरं, आता असं म्हणायचं आहे की तो घरामध्ये टीव्ही बघत आहे का? तोला काय येणार? ही. मग हीच टेन्स इंडिकेटर काय येणार? इज. इज ही. आता क्रिया काय चालू आहे? इज ही वॉचिंग टीव्ही? इज ही वॉचिंग टीव्ही? बरं, कुठे बघत आहे? घरामध्ये. इज ही वॉचिंग टीव्ही इन होम और ऍट होम? राईट? लाईक दिस वी कॅन ask questions, right? म्हणजे is he watching TV in home? Is she cooking? Is she washing clothes? Right? Are we studying Germany in our school? आपण जर्मनी शिकत आहोत का स्कूलमध्ये? आपण स्कूलमध्ये इंग्लिश शिकत आहोत का? कसं येणार बरं? आर वी लर्निंग इंग्लिश इन स्कूल? आर वी टेकिंग नॉलेज? म्हणजे आपण नॉलेज घेत आहोत का? आपण फॉलो करत आहोत का? कसं येणार? आर वी फॉलोइंग? आपण वाचत आहोत का? आर वी रीडिंग? राईट? लाईक दिस वी कॅन आस्क क्वेश्चन्स. नाव, इज इट माय पेन? आता आपल्याला म्हणायचंय बघा, म्हणजे हा माझा पेन आहे का? इज इट माय पेन? बरं, आता असं विचारायचंय की हा तुझा पेन आहे का? कसं विचारणार बरं? इज इट युअर पेन? बरं, आता ह्याच्याच बदलात बघा, माय म्हणजे काय? माझा, माझी, माझे. इज इट माय पेन म्हणजे हा माझा पेन आहे का? हा तुझा पेन आहे का? इज इट युअर पेन? बरं, हे तुझं पुस्तक आहे का? इज इट युअर बुक? बरं, ही तुझी नोटबुक आहे का? इज इट युअर नोटबुक? ही तुझी की आहे का? इज इट युअर की? असे सेंटेन्सेस बनवू शकतो. राईट? नाव, इज द स्काय ब्ल्यू? स्काय ब्ल्यू आहे का? बर, पाऊस पडत आहे का? कसं येणार? इज इट रेनिंग आउटसाइड? राईट? लाईक दिस वी कॅन आस्क नंबर ऑफ क्वेश्चन्स. असे बरेच क्वेश्चन्स आपण तयार करू शकतो. राईट? आर यू गोइंग टू मुंबई? तू मुंबईला जातेस का? बर, तू फळ फळ खरेदी करतोयस का? तू फळे किंवा फ्रुट्स जे आहेत ते, आर यू पर्चेसिंग फ्रुट्स? राईट? लाईक दिस वी कॅन आस्क. म्हणजे असे सेंटेन्सेस जितके, हे झाले रेफरन्सला. लक्षात घ्या, ह्या एका क्वेश्चन मधून आपण बरेच क्वेश्चन्स बनवू शकतो. अँड बिलीव्ह मी, आय ट्राईड लाईक धिस वे ओनली, because when I was in Pune and I got to know that what is the value of English, तर त्यावेळेस आय वॉज डुईंग द सेम फॉर्मॅट, आणि हाच फॉर्मॅट बरेच लोक करतायत. तर त्यामुळे तुम्हालाही करायचंय, एका क्वेश्चनचा रेफरन्स घ्यायचाय आणि त्या रेफरन्सनी बरेच क्वेश्चन्स आपल्याला बनवायचे आहेत. ओके, तर जितके तुम्ही प्रॅक्टिस कराल ह्याचे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचे सेंटेन्स बनवून नुसतं वहीमध्ये लिहायचं नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. मग करायचं काय? असेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारायला पाहिजे. मग बरेच लोक काय म्हणतात, सर मी कोणाला विचारू? मी आई वडिलांना विचारू, की भावाला विचारू, की बहिणीला विचारू, की मुलग्याला विचारू? बघा, लक्षात घ्या, प्रॉब्लेम जर तुम्ही प्रॉब्लेम वरती फोकस केलात तर तुम्हाला प्रॉब्लेम मोठा दिसणार. जर सोल्युशन वरती फोकस केलात तर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळणार. अरे, आय वॉज देअर वेन आय वॉज इन पुणे. I used to ask many people, okay, even if I'm going for buying some groceries, तर त्यावेळेस सुद्धा मी इंग्लिशमध्ये त्यांच्यासोबत बोलणार. मग आपण काय, अरे आपण आपल्या घरामध्येच प्रॅक्टिस करू शकतो. तर त्यामुळे तुम्ही एक्सक्युजेस देऊ नका. तुम्हाला ज्यांच्यासोबत वेळ मिळतोय, तुमचे भले मित्र असू देत, भाऊ बहीण असू देत, आई वडील असू देत, मुलगा असू दे, मुलगी असू दे, वाईफ असू दे, ट्राय टू आस्क देम क्वेश्चन्स. इट्स ओके. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी त्यांनी तुम्हाला असंच हसतील वगैरे, पण लक्षात घ्या, इफ यू विल आस्क ऑफन देन दे विल ऑल्सो लर्न इंग्लिश. राईट? ते सुद्धा इंग्लिश शिकतील. तर त्यामुळे प्रॅक्टिस. राईट? नाव नेक्स्ट इज ओपन एंडेड. ओपन एंडेड म्हणजे काय? बघा, लक्षात घ्या की आन्सर कांट बी गिव्हन इन येस ऑर नो. म्हणजेच काय? ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये दिलं जात नाही. राईट? म्हणजे की हो, नाही असं नाही, त्याला एक्सप्लेनेशन दिलं जातं, ते म्हणजे ओपन एंडेड. बघा, हा, व्हॉट इज अ फॉर्मेशन? एक लक्षात घ्या, फॉर्मेशन काय आहे बरं? WH वर्ड. पहिला WH वर्ड. मग WH वर्ड कोणते कोणते असतात बरं? हे झाले WH वर्ड्स. व्हॉट म्हणजे
काय, वाय म्हणजे का, वेअर म्हणजे कोठे, राईट, वेन म्हणजे कधी किंवा केव्हा, आपण केव्हा पण म्हणतो ना, राईट, विच म्हणजे कोणते, हू मीन्स कोण, हाऊ मीन्स कसे, राईट. नाव हाऊ मेनी म्हणजे सहसा मोजता येणारे, इझिली आपण काउंट करू शकतो. एक्झाम्पल, खुर्च्या मोजू शकतो, टेबल्स काउंट करू शकतो, स्टुडंट्स काउंट करू शकतो, टीव्हीज काउंट करू, म्हणजे जे इझिली काउंट करू शकतो ना, ते झाले हाऊ मेनी. त्यावेळेस आपण हाऊ मेनीनी प्रश्न विचारायचा, राईट. मग हाऊ मेनी म्हणजे काय, किती. हाऊ मेनीचा अर्थ काय होणार, किती, पण जे इझिली काउंटेबल आहे त्यांना, राईट. हाऊ मच म्हणजे काय, सहसा मोजता नाही येणारे, म्हणजे काय, लिक्विड असेल, वॉटर असेल, पेट्रोल असेल, तर असे जे आहेत, म्हणजे फॉर एन एक्झाम्पल आपण टाइम साठी सुद्धा हे वापरलं जातं, मनी साठी वापरलं जातं, राईट. मग यासाठी आपण हाऊ मच वापरणार, म्हणजे किती, जे मोजता न येणारे सहसा. एक एक्झाम्पल घेऊया. पहिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झाले सगळे WH वर्ड्स. त्यानंतर ना टेन्स इंडिकेटर, थोड्या वेळापूर्वी आपण शिकलो की टेन्स इंडिकेटर कुठले असतात, एम आर, वॉज वर, विल बी, शाल बी. एस स्टँड्स फॉर सब्जेक्ट, म्हणजे काय की फॉर एन एक्झाम्पल, तू तिकडे का जात आहेस, आपण नॉर्मली मिस्टेक्स काय करतो, वाय यू आर गोईंग, वाय यू गोईंग, म्हणजे बऱ्याच छोट्या छोट्या मिस्टेक्स होतात. तर करेक्ट काय फॉर्मेशन बघा, लक्षात घ्या. तर पहिला WH वर्ड यायला पाहिजे. आपला प्रश्न काय आहे बघा, हा, तू तिकडे का जात आहेस, राईट. जर असं असेल, तू तिकडे का जात आहेस, पहिला WH वर्ड घेणं गरजेचं आहे. यातला काला काय म्हणतो बरं, काला इथे काय घेतो, वाय, म्हणजे वाय. आता वाय झाला हा WH वर्ड, बरोबर आहे ना, हा झाला WH. मग त्याच्यानंतर काय, टेन्स इंडिकेटर येणार. मग टेन्स इंडिकेटरचं काय आहे बघा, काय येणार, तू, तू आहे ना सब्जेक्ट. मग तूच म्हणजे आपण यू म्हणतो, यू चा टेन्स इंडिकेटर काय आहे ना, वाय आर यू, वाय आर यू. आता जात आहेत, जात आहेतला म्हणजे कंटिन्युअस ऍक्शन आहे ना, मग वाय आर यू गोईंग, वाय आर यू गोईंग. बर, तिकडे म्हणजे वाय आर यू गोईंग देअर, म्हणजे तू तिकडे का जात आहेस. आता ह्याच क्वेश्चननी आपण, एका क्वेश्चननी आपण बरेच क्वेश्चन्स तयार करू शकतो. ते कसे करू शकतो बघा, हा, तू तिकडे का जात आहेस, वाय आर यू गोईंग देअर, म्हणजे तू तिकडे काय का जात आहेस. तू काय खात आहेस, काय खात आहेस, कायला काय म्हणतो बरं, वाय नाही, व्हॉट. व्हॉट म्हणजे काय ना, तू काय खात आहेस, व्हॉट आर यू इटिंग. बरं, तू कधी खात आहेस, कधीला काय म्हणणार, वेन. मग काय येणार, वेन आर यू इटिंग, राईट. नेक्स्ट, कोण खात आहे, कोण खात आहे माहितच नाही ना आपल्याला, कोण खात आहे, तर कोणला काय म्हणतो बरं, हू, हू. टेन्स इंडिकेटर काय येणार, हू इज इटिंग, म्हणजे काय, कोण खात आहे, राईट. कोण जात आहे, हु इज गोईंग. कोण खेळत आहे, हु इज प्लेइंग. कोण बोलवत आहे, हु इज कॉलिंग. कोण थांबले, हु इज स्टँडिंग, राईट. सो नाव हु म्हणजे आपण कोण बघितलं, राईट. हाऊ म्हणजे कसे, राईट. म्हणजे काय, तू कसं इंग्लिश शिकत आहेस, आपण म्हणतो ना, तू कसं इंग्लिश शिकत आहेस, हाऊ आर. आर का आलं, कारण की तू आहे, यू आहे म्हणून. हाऊ आर यू लर्निंग इंग्लिश, हाऊ आर यू लर्निंग इंग्लिश, म्हणजे तू कसा इंग्लिश शिकत आहेस. आता तूच्या ठिकाणी आपण ती घेऊया, ती कशी इंग्लिश शिकत आहे, तिला काय म्हणणार, हाऊ इज शी, हाऊ इज शी लर्निंग इंग्लिश. ते, आता बरेच लोक आहेत, ते इंग्लिश कसे शिकत आहेत, तेला काय म्हणतो बरं, दे. मग हाऊ आर दे, हाऊ आर दे लर्निंग इंग्लिश. असे सेंटेन्सेस जेवढे आपण बनवेन, जेवढे आपण विचार करेन, तेवढे आपण जास्त शिकणार, राईट. नाव नेक्स्ट, हाऊ मेनी. बघा, लक्षात घ्या, हाऊ मेनी म्हणजे काय, किती, राईट. हाऊ मेनी म्हणजे किती, जे मोजता येणारे असतात त्याला आपण हाऊ मेनी वापरलं जातं.
म्हणजे सहसा मोजता येतात. ओके, फॉर एन एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचं आहे की हाऊ मेनी, बघा हा, आपल्याला असं म्हणायचंय की तिथे किती खुर्च्या आहेत, राईट? तेथे किती चेअर्स आहेत, राईट? असं आपल्याला म्हणायचं असेल. मग बघा, किती मोजता येणारे आहेत ना, म्हणून इथे हाऊ मेनी येणार, राईट? मग हाऊ मेनी खुर्च्या म्हणजे चेअर्स, हाऊ मेनी चेअर्स तिकडे आहेत ना, हाऊ मेनी चेअर्स आर देअर, म्हणजे तिथे किती खुर्च्या आहेत. आता आपल्याला असं म्हणायचंय तिथे किती बॉटल्स आहेत, हाऊ मेनी बॉटल्स आर देअर. तिथे किती टेबल्स आहेत, हाऊ मेनी टेबल्स आर देअर. तिथे किती कार्स आहेत, हाऊ मेनी कार्स आर देअर, राईट? म्हणजे असे काही क्वेश्चन्स आपण बनवू शकतो. आता आपल्याला म्हणायचं आहे की हाऊ मेनी म्हणजे किती आहेत, राईट? मग आता आपल्याला म्हणायचं आहे की तिथे किती पुस्तके आहेत, त्याचं सेंटेन्स काय येतं, किंवा तिथे किती झाडे आहेत याचं सेंटेन्स काय येतं ते कॉमेंट्स करा. नाव फोकस हाऊ मच. हाऊ मच म्हणजे किती. पण आता सध्या महत्वाचं आहे की ते मोजता येत नाहीत, लक्षात घ्या. फॉर एन एक्झाम्पल, हाऊ मच पेट्रोल, हाऊ मच पेट्रोल इज इन दिस कार. म्हणजे काय, या कारमध्ये किती पेट्रोल आहे. आता आपल्याला म्हणायचं आहे की या गाडीमध्ये किती पेट्रोल आहे, हाऊ मच पेट्रोल इज इन दिस व्हेकल. या बॉटलमध्ये किती पाणी आहे, हाऊ मच वॉटर इज इन दिस बॉटल. या बॉटलमध्ये किती सॅनिटायझर आहे, हाऊ मच सॅनिटायझर इज इन दिस बॉटल, राईट? आता तुमच्याकडे किती रुपये आहेत ते कसं येणार बरं, हाऊ मच. व्हेरी गुड. हाऊ मच रुपीज, हाऊ मच रुपीज डू यू हॅव. आता इथे डू यू हॅव का आलं, तर हे आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. म्हणजे हाऊ मच रुपीज डू यू हॅव म्हणजे तुझ्याकडे किती पैसे आहेत, राईट? मग आपल्याला असं म्हणायचं आहे की तिच्याजवळ किती पैसे आहेत, तिच्याजवळ. मग हाऊ मच रुपीज, आता इथे डू नाही येणार कारण शी आहे म्हणून इथे डज येणार. हाऊ मच रुपीज डज शी हॅव, हाऊ मच रुपीज डज शी हॅव म्हणजे तिच्याजवळ किती पैसे आहेत. मग त्याच्याजवळ किती पैसे आहेत कसं विचारणार, हाऊ मच रुपीज डज ही हॅव, राईट? म्हणजे असे क्वेश्चन्स आपण बरेच तुम्ही बनवू शकता. आमच्याजवळ किती पैसे आहेत, हाऊ मच रुपीज डू वी हॅव, राईट? हे डिटेलमध्ये आपण अजून शिकणार आहोत. म्हणजे डू का आलं, डज का आलं, हे टेन्सेस मध्ये थोडं पहिला आपण याच्यामध्ये परफेक्ट होऊ, राईट? आता आपल्याला म्हणायचं की तुमच्याजवळ किती वेळ आहे, राईट? कसं येणार बरं, हाऊ मच टाइम, कारण वेळेला आपण टाइम घेतलंय. हाऊ मच टाइम डू यू हॅव म्हणजे तुमच्याजवळ किती वेळ आहे. तर चला मग अजून आपण डिटेलमध्ये आणि अजून ह्याचे प्रॅक्टिस करू, जेणेकरून प्रॅक्टिस जितके करेन आपण तितकं आपल्याला आपलं इंग्लिश जे आहे ते इम्प्रूव्ह होणार आहे. तर त्यासाठी नाउ जस्ट फोकस हिअर, नेक्स्ट सम सेंटेन्सेस. ओके, फॉर एन एक्झाम्पल, ऑलराइट? नाउ जस्ट विल सी सम एक्झाम्पल्स, राईट? फॉर एन एक्झाम्पल, व्हॉट आर यू इटिंग म्हणजे तू काय खात आहेस. तू काय पित आहेस कसं विचारणार, व्हॉट आर यू ड्रिंकिंग, राईट? म्हणजे असे सेंटेन्स. बरं, तू काय कट करत आहेस, व्हॉट आर यू कटिंग, राईट? तू काय बनवत आहेस, व्हॉट आर यू मेकिंग, राईट? वाय आर यू लाफिंग, तू का हसत आहेस. ते का डान्स करत आहेत, वाय आर दे डान्सिंग, राईट? ते का रडत आहेत कसं आहे ना, वाय आर दे क्राईंग, राईट? ते का खरेदी करत आहेत, वाय आर दे परचेसिंग, राईट? सो वेअर इज ही गोइंग, तो कुठे जात आहे, राईट? वेअर इज ही गोइंग, तो कुठे जात आहे. आता आपल्याला म्हणायचंय तो कुठे अभ्यास करत आहे, वेअर इज ही स्टडिंग, राईट? तो कुठे प्रॅक्टिस करत आहे, वेअर इज ही प्रॅक्टिसिंग,
राईट. म्हणजे असे सेंटेन्सेस एका क्वेश्चन मधून आपण बरेच क्वेश्चन्स बनवू शकतो. फक्त आपल्याला बनवता आले पाहिजेत आणि बनवायला पाहिजे. राईट. नाव, हाऊ मच वॉटर इज इन दिस बॉटल? राईट. या बॉटलमध्ये किती पाणी आहे? राईट. या बॉटलमध्ये किती पेट्रोल आहे? हाऊ मच पेट्रोल इज इन दिस बॉटल? राईट. लाईक दिस वी कॅन. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर? तिथे किती स्टुडंट्स आहेत? राईट. मग आपल्याला विचारायचं आहे की हाऊ मेनी ब्लेझर्स आर देअर? म्हणजे तिथे किती ब्लेझर्स आहेत? तिथे किती हॉटेल्स आहेत? हाऊ मेनी हॉटेल्स आर देअर? राईट. सो लाईक दॅट वी कॅन आस्क हाऊ आर वी लर्निंग इंग्लिश? आपण इंग्लिश कसे शिकत आहोत? राईट. मग आपल्याला म्हणायचं आहे की हाऊ आर वी स्पीकिंग इंग्लिश? आपण इंग्लिशमध्ये कसे बोलत आहोत? राईट. मग आपल्याला विचारायचं आहे की आपण कसे जात आहोत? हाऊ आर वी गोइंग? आपण कसे प्लॅनिंग करत आहोत? हाऊ आर वी प्लॅनिंग? म्हणजे असे सेंटेन्सेस तुम्हाला बनवता आले पाहिजेत आणि बनवायलाच पाहिजेत. एक क्वेश्चन घेतलात तर एका क्वेश्चन मधून बरेच क्वेश्चन्स तुम्हाला बनवायला पाहिजेत. राईट. सो काही हे जे सेंटेन्सेस आहेत तर ते सेंटेन्सेस तुम्हाला असे स्वतःचे घ्यायचे आहेत आणि स्वतः तुम्हाला बनवायचे आहेत. राईट. म्हणजे जितके सेंटेन्सेस तुम्ही बनवाल तितकं तुमची प्रॅक्टिस होणार. क्लोज एंडेडचे 2 क्वेश्चन्स, ओपन एंडेडचे 2 क्वेश्चन्स कॉमेंट्स करा. आमची टीम तिथे चेक करेल. आणि अजून एक चॅलेंज तुम्हाला असेल, तुम्ही या व्हिडिओ मधून काय शिकलात ते एका वाक्यामध्ये कॉमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची गरज आहे, जे इंग्लिश शिकणार आहेत. आणि अशाच दररोज नवीन, मजेशीर आणि सोप्या भाषेत इंग्लिश शिकायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.